Hello all and a warm and sunny welcome to all of you. आज मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आपण आजच्या आपल्या सेशनमध्ये जो आपला लास्ट चॅप्टर आहे पुस्तकचा अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी हे वाचणार आहे. हा जो चॅप्टर आहे हा बेसिकली मॅडम क्युरी यांच्यावरती आधारित आहे. मॅडम क्युरी ज्यांनी की सगळ्यात जास्त महत्वपूर्ण जी वस्तू रेडियम त्याचा आविष्कार केला आणि नोबेल प्राइज सुद्धा जिंकल्या होत्या त्या. तर ह्यांच्या बाबतीत हा चॅप्टर आहे अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. म्हणजे हे जे ह्यांचं जे जीवन आहे मॅडम क्युरीचं ते सायन्स विज्ञान आणि ह्युमॅनिटी मानवताला डेडिकेटेड होतं, त्याला पूर्ण समर्पित होतं. तर अशा प्रकारचं तुमचं जीवन आज आपण वाचणार आहे. वी विल स्टार्ट विथ अवर वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस फर्स्ट. So children, as you can see, our warming up exercises chit chat. First of all, we will do the chit chat part. First question is, have you ever participated in or visited a science exhibition? म्हणजे काय झालं की काय कधीही तुम्ही पार्टिसिपेट केलंय, भाग घेतलाय किंवा व्हिजिट केलंय, गेले आहात कधी सायन्स एक्झिबिशन बघायला? सायन्स एक्झिबिशन म्हणजे विज्ञानचा जो एक्झिबिशन असतो, विज्ञान मेळा असंही म्हणतात त्याला. तर अशा ह्याच्यात कधी तुम्ही पार्टिसिपेट केलंय का, किंवा कधी जाऊन बघितलंय असं कुठे लागलं असेल तर ह्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता येस किंवा नो मध्ये. डिड यू ऑब्झर्व लर्न एनी न्यू थिंग्स हिअर देअर, व्हॉट आर दोज? तर काय तुम्ही तिथे काही नवीन वस्तू जे आहे ऑब्झर्व केली, त्याचं निरीक्षण केलं किंवा काही नवीन वस्तू शिकले अशा जागी सायन्स जे आहे एक्झिबिशन मध्ये जाऊन, विज्ञानच्या एक्झिबिशन मध्ये जाऊन, किंवा व्हॉट आर दोज आणि जर शिकले तर ते काय आहे? Scientists have to work very hard and make many sacrifices for years to achieve success in their experiments. Why? काय विचारतात या प्रश्नामध्ये की जे सायंटिस्ट असतात, वैज्ञानिक असतात, त्यांना खूप जास्त जे आहे हार्डवर्क करावा लागतो, खूप कडी मेहनत करावी लागते आणि जे आहे खूप सारे त्याग करावे लागतात, सॅक्रिफायसेस करावे लागतात आणि असे फॉर इयर्स म्हणजे वर्षानुवर्ष असं करावं लागतं टू अचीव्ह सक्सेस इन देअर एक्सपेरिमेंट्स, ताकी ते जे आहे सफलता प्राप्त करे. जे कोणतं ते एक्सपेरिमेंट करतात, ते आपला प्रयोग करतात, ते त्याच्यासाठी त्यांना असे खूप बलिदान द्यावे लागतात आणि खूप जास्त कडी मेहनत करावी लागते. तर प्रश्न आहे वाय, म्हणजे असं का आहे? तर ह्याचं तुम्ही उत्तर लिहू शकता की बिकॉज द एक्सपेरिमेंट्स दे डू आर व्हेरी रेअर, म्हणजे खूप रेअर असतात ते एक्सपेरिमेंट्स आणि जर ते इकडे तिकडे विचलित होईल त्यांचं चित्त तर ते हे नाही करू पावतील. इट इज कंपल्सरी टू बी स्ट्रॉंग हेडेड आणि जे आहे की त्यावेळेस त्या आपल्या त्या कन्सन्ट्रेट करणं त्या गोष्टीकडे. इट इज नेसेसरी टू कन्सन्ट्रेट ऑन द थिंग दॅट द सायंटिस्ट आर डुईंग ऍट दॅट टाइम. सो म्हणजे जे असतं की ते लोक इतकं हार्डवर्क करतात आणि इतके सॅक्रिफायसेस करतात, म्हणजे त्यावेळेस त्यांना भूक तहान असं काही पण नाही वाटत त्यांना, आणि कपडे लत्ते वगैरे काही त्यांना कसला होश नसतो, आणि जे खरे वैज्ञानिक असतात ते अशा प्रकारे करतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ डिस्कव्हरी अँड अन इन्व्हेन्शन? हे तुम्ही दोन्ही शब्द ऐकले असाल. डिस्कव्हरी, इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शन म्हणजे काय? आविष्कार. आणि डिस्कव्हरी म्हणजे काय? आपण कोणत्या वस्तू जे शोधतो. पण डिस्कव्हरी इन्व्हेन्शन मध्ये काय फरक आहे? डिस्कव्हरी जे आहे ते आधीपासून असतं. वी डिस्कवर समथिंग, वी डिस्कवर इट फर्स्ट टाइम. द थिंग और द ऑब्जेक्ट और एनिथिंग दॅट इज डिस्कवर्ड ऑलरेडी एक्झिस्ट, म्हणजे की ते आधीपासून असतं. बस काय असतं? सो बेसिकली इन अ डिस्कव्हरी वी डिस्कवर अ न्यू थिंग. आपण कोणत्या वस्तूला डिस्कवर करतो. डिस्कवर करणं म्हणजे काय? कोणती वस्तू आधीपासून आहे आणि आपण तिचा शोध काढला. ठीक आहे ना? हा डिस्कव्हरी ते जरूर असतं की पहिल्यांदा त्याचा शोध काढला जातो, म्हणजे ती वस्तू आहे ती जगात कुणाला माहित नाही अँड वी डिस्कवर दॅट थिंग. तर जे डिस्कवर करतं त्याला ते पहिल्यांदा मिळते. सो दॅट इज अ डिस्कव्हरी. दॅट थिंग्स एक्झिस्ट इन द वर्ल्ड. त्याचा म्हणजे अस्तित्व असतो. However, invention is totally different. Invention काय असतं की जे वस्तू असतच नाही अस्तित्वात. इन्व्हेन्शन इज समथिंग न्यू, ऑल टुगेदर न्यू थिंग इज इन्व्हेंटेड. त्याचा आविष्कार केला जातो जे की जगात कुणाला माहित नाहीये. जो वैज्ञानिक असतो त्याचं इन्व्हेन्शन करतो. वैज्ञानिकच इन्व्हेन्शन नाही करत. इव्हन जे आहे सपोज तुम्ही जेवण करता है ना, तसे कुक्स असतात, शेफ्स असतात, जे की नवीन नवीन इन्व्हेन्शन करतात, ते की त्या फील्डमध्ये इन्व्हेन्शन कोणत्याही फील्डमध्ये होऊ शकतं. हे मेजर डिफरन्स आहे डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन मध्ये. डिस्कव्हरी आधीपासून कोणती वस्तू असते त्याला डिस्कव्हर केलं जातं, ठीक आहे ना, त्याचा शोध केला जातो.
आणि इन्व्हेन्शन जी जगात वस्तू नाहीये तिला पहिल्यांदा ती वस्तू बनवली जाते, दॅट इज इन्व्हेन्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिस्कस इन पेयर्स ग्रुप्स अबाउट द प्रिकॉशन्स वन हॅज टू टेक वाईल वर्किंग इन अ सायन्स लॅबोरेटरी. तर प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे जेव्हा आपण सायन्स लॅबोरेटरीमध्ये काम करतोय. तुम्ही सुद्धा काम करत असाल सायन्सच्या लॅबोरेटरीमध्ये. राईट दॅम इन द फॉर्म ऑफ डूज अँड डोंट्स. त्याला डूज आणि डोंट्स मध्ये लिहायचंय. दिस वी विल सी आफ्टरवर्ड्स. ह्याला आपण नंतर बघूया. आता बघा आपला एक ग्रामर पोर्शन आहे. स्टडी द अंडरलाईन प्रेडिकेट इन ईच ऑफ द सेंटेन्सेस बिलो अँड नोट द डिफरन्स. तुम्ही जे आहे ह्याच्या आधी सब्जेक्ट प्रेडिकेट हे जरूर वाचलं असेल. आपल्या 9th क्लास पर्यंत सब्जेक्ट प्रेडिकेट तुम्ही वाचलं आहे. सब्जेक्ट म्हणजे ज्याच्या बाबतीत गोष्ट होती आणि प्रेडिकेट तो बाकीचा जो हिस्सा. जसं की आय मेट डेबी, याच्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, मेट डेबी हा प्रेडिकेट आहे. वी स्टडी ग्रामर, तर वी सब्जेक्ट, स्टडी ग्रामर प्रेडिकेट. ही बिकेम टायर्ड, तर ही सब्जेक्ट, बिकेम टायर्ड प्रेडिकेट. तर ह्याच्यात काय म्हणतात की अंडरलाईन्ड प्रेडिकेट, जो प्रेडिकेटचा पार्ट अंडरलाईन केलेला आहे तो वाचायचा आहे. आणि त्याच्यानंतर काही त्याच्या बाबतीत वस्तू सांगितल्या ते आपण वाचूया. बघा, फर्स्ट आहे आय मेट डेबी. आय तर आपला सब्जेक्ट आहे. मेट काय आहे, वर्ब आहे. मेट इज वर्ब. डेबी नाउन आहे. ठीक आहे ना. डेबी कुणाचं नाव आहे ते नाउन आहे. तर वर्ब प्लस नाउन. वी स्टडी ग्रामर, अगेन स्टडी इज वर्ब अँड ग्रामर इज जे आहे नाउन. तर ग्रामर हा शब्द जो आहे तो नाउन मध्ये येतो. तर परत काय झालं, वर्ब प्लस नाउन. द ऑब्जेक्ट आन्सर्स व्हॉट ऑर हू व्हेन आस्क्ड टू द वर्ब. तर म्हणजे काय, ऑब्जेक्ट येते. ठीक आहे ना. तर ऑब्जेक्ट काय आन्सर करतं, व्हॉट ऑर हू म्हणजे की काय, आणि हू म्हणजे कोण. वेन आस्क टू द वर्ब, जर आपण वर्बला विचारू, आय मेट डेबी, जर आपण विचारू की आय मेट हू, तर आय मेट डेबी. वी स्टडी ग्रामर, वी स्टडी व्हॉट, वी स्टडी ग्रामर. ठीक आहे. तर हे ऑब्जेक्ट झालं ह्याच्यात. नेक्स्ट आहे ही बिकेम टायर्ड. तर बिकेम टायर्ड मध्ये वर्ब काय आहे, बिकेम आहे, आणि टायर्ड काय, ह्याचं कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे ना. हे कॉम्प्लिमेंट झालं, हे ऑब्जेक्ट नाही आहे. नेक्स्ट आहे दे आर हंग्री. तर आर तर वर्ब झालं आणि कॉम्प्लिमेंट झालं हंग्री. द वर्ब बिकेम आर इनकम्प्लीट विदाउट द वर्ड्स दॅट फॉलो. टायर्ड, हंग्री म्हणजे हे जे शब्द आहे, ही बिकेम, दे आर, जर आपण ह्याच्या पुढे शब्द नाही राहू तर हे इनकम्प्लीट राहून जातील या शब्दांच्या बगैर. सो टायर्ड अँड हंग्री आर कॉम्प्लिमेंट्स. म्हणून हे शब्द जे आहेत ते कॉम्प्लिमेंट्स आहेत ऑफ द वर्ब्स बिकेम अँड आर. हे जे शब्द आहेत त्यांचे कॉम्प्लिमेंट्स आहेत. जसं इथे आपण आहे आय मेट डेबी, वी स्टडी ग्रामर. तर आपण ग्रामर हटवलं जरी तरी वी स्टडी हा पण आपल्या ॲपमध्ये सेंटेन्स बनू शकतो. नेक्स्ट आहे शी स्पोक सॉफ्टली, दे लिव्ड हिअर, ही टर्न्ड अर्ली. द वर्ब्स इन द प्रेडिकेट्स आर फॉलोड बाय एडवर्बियल्स. आता इथे जे वर्ब आहेत, स्पोक, लिव्ह, टर्न, ऑल दीज आर वर्ब्स. ह्यांना कशाला फॉलो करताय, हे सॉफ्टली, हिअर, अर्ली, हे सगळे काय आहे, एडवर्बियल्स. म्हणजे हे सांगतात येत ना की शी स्पोक सॉफ्टली, ती कशी बोलली. हाऊ डिड शी स्पीक, तर शी स्पोक सॉफ्टली. सिन्स दे इंडिकेट हाऊ, वेअर, वेन, ह्या प्रश्नांचे उत्तर देतात आहे. हाऊ डिड शी स्पीक, शी स्पोक सॉफ्टली. वेअर, दे लिव्ह हिअर, वेअर डिड दे लिव्ह, तर दे लिव्ह हिअर. मग आहे वेन, ही टर्न्ड अर्ली, हू टर्न्ड, व्हेन डिड ही टर्न, ही टर्न्ड अर्ली. तर अशा प्रकारे हे शब्दांचं उत्तर देतात. आता आपल्याला काय आहे, now say whether the predicate in the following sentences contain object or complement or adverbial after the verb. वर्ब नंतरचा शब्द पाहायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर सांगायचंय की हे कशाला फॉलो करतात ते. ठीक आहे ना. म्हणजे की काय आहे, ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे किंवा एडवर्बियल आहे. ह्याच्या बाबतीत आता आपण वाचलंच आहे. पहा, एडवर्बियल शोधणं सगळ्यात इझी, कारण की त्याच्यामध्ये काय आहे, एल वाय असं लागलेलं राहील, तर तुम्ही अगदी तुम्हाला आसान राहील शोधणं. बघा, ही लुक्ड अपवर्ड्स. तर ह्याच्यामध्ये काय, अपवर्ड्स हे काय आहे, हे आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे ना. ही लुक्ड अपवर्ड्स, तर ह्याच्यामध्ये हे ऑब्जेक्ट आहे. पहा, ऑब्जेक्ट आन्सर्स व्हॉट ऑर हू. तर ही लुक्ड अपवर्ड्स, अपवर्ड्स ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. माय ब्रदर इज इंजर्ड. सो आता आपण हे एक्सरसाइज बघूया. ह्याच्यामध्ये सेंटेन्सेस लिहिले आहेत काही, आणि आपल्याला काय सांगायचं की हे जे आहे प्रेडिकेट जो पार्ट आहे तो कंटेन्स ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट और एडवर्बियल. ह्याच्यामध्ये काय वस्तूचा यूज झालाय, ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे किंवा एडवर्बियल आहे. सो फर्स्ट सेंटेन्स, लुक एट द फर्स्ट सेंटेन्स, ही लुक्ड अपवर्ड्स. ही लुक्ड अपवर्ड्स म्हणजे काय, त्यांनी वरती बघितलं. आता हा जो सेंटेन्स आहे हा कसला एक्झाम्पल आहे,
ह्याच्यात आहे कॉम्प्लिमेंट. ठीक आहे ना, ही लुक्ड अपवर्ड्स इज कॉम्प्लिमेंट. माय ब्रदर इज इंजर्ड, तर माय ब्रदर इज इंजर्ड मध्ये इज काय आहे, वर्ब आहे. ह्याच्यामध्ये लुक्ड हे वर्ब होतं, अपवर्ड्स हा कॉम्प्लिमेंट होता. ह्याच्यामध्ये इज वर्ब आहे आणि इंजर्ड हा कॉम्प्लिमेंट आहे. नेक्स्ट आहे वी स्कोर्ड अ गोल. वर्ब काय आहे ह्याच्यामध्ये, स्कोर्ड, आणि अ गोल काय आहे, ऑब्जेक्ट. अ गोल इज ऑब्जेक्ट, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. वी बीट द अपोनेंट्स, कारण की हा गोल काय आहे, हा नाउन शब्द आहे. ठीक आहे ना, म्हणून हा ऑब्जेक्ट आहे. तुम्ही कसं कळेल तुम्हाला की ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे, तर ऑब्जेक्ट असेल ते नाउन असेल. वी बीट द अपोनेंट्स, तर बीट इज वर्ब अँड अपोनेंट्स आर, अपोनेंट्स काय आहे, अपोनेंट्स परत जे आहे नाउन आहे, तर म्हणून हे ऑब्जेक्ट झालं. नेक्स्ट आहे शी आन्सर्ड परफेक्टली, तर परफेक्टली हा ऍडव्हर्बियल आहे आन्सर्डचा. आणि अशाच प्रकारे द गेस्ट अराइव्ड अर्ली, अराइव्ड आणि आन्सर्ड हे काय वर्ब्स आहेत, आणि परफेक्टली आणि अर्ली हे ऍडव्हर्बियल्स आहेत. अँड नाउ लुक एट द लास्ट टू सेंटेन्सेस. आय शॅल बी हॅपी, तर आय शॅल बी हॅपी मध्ये काय होईल, हॅपी काय आहे, हॅपी इज ऑब्जेक्ट. ठीक आहे ना, आणि यू रोट द ऍड्रेस, ह्याच्यामध्ये रोट द ऍड्रेस मध्ये हे काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. तर अशा प्रकारे हे आपला एक्सरसाइज झालेला आहे. आता आपण ह्याचा जो बाकीचा पार्ट आहे हा डूज अँड डोंट्सचा, हे बघूया एकदा. सो वी विल सी विथ द वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस. फर्स्ट क्वेश्चन होता जो आपला, डूज अँड डोंट्स टू टेक वाईल वर्किंग इन अ सायन्स लॅबोरेटरी. सायन्स लॅबोरेटरी मध्ये जेव्हा आपण काम करतोय तर आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर डूज मध्ये बघा, हँडल टेस्ट ट्यूब्स अँड अदर ग्लास अपॅरेटस विथ केअर, म्हणजे की जितके टेस्ट ट्यूब्स वगैरे आहे आणि जे ग्लासनी बनलेले आहेत त्यांना आपल्याला सांभाळून यूज करायचा असतो, नाही तर ते फुटू शकतात. इन्फॉर्म द लॅब अटेंडंट इफ देअर इज अ प्रॉब्लेम. लॅब अटेंडंट असतो नेहमी, कोणत्याही तुम्ही सायन्सच्या जर एक्सपेरिमेंट्स वगैरे करताय तर त्याला जे आहे पटकन सांगा जर काही प्रॉब्लेम होते, तुम्हाला काही त्रास होतोय. नेक्स्ट आहे वॉश युअर हँड्स बिफोर यू लीव द लॅब फॉर द डे. जेव्हा तुम्ही लॅब सोडताय तेव्हा तुम्हाला हात धुतले पाहिजे. विअर अप्रोप्रिएट सेफ्टी अटायर वेन इन द लॅबोरेटरी. जेव्हा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये आहात तर तुम्हाला सेफ्टी अटायर जितके काही असतात ते घातले पाहिजे, जितके सेफ्टी गॉगल्स असतात, लॅब एप्रन्स असतात, हे सगळं घातले पाहिजे. मग आहे डोंट्स, काय नाही केलं पाहिजे. डोंट टच केमिकल्स विथ बेअर हँड्स, म्हणजे बेअर हँड्स म्हणजे की रिकाम्या अशा खुल्या हाताने नाही, आपले ग्लव्स वगैरे घालून तेव्हाच केमिकल्सला टच करायचं. डोंट ईट, ड्रिंक, च्यू, गम ऑर अप्लाय कॉस्मेटिक्स इन द लॅब. तर म्हणजे लॅबमध्ये कधीच काही खायचं प्यायचं नाही, किंवा जे च्युइंगम वगैरे असं काहीच नाही खायचं प्यायचं, किंवा कॉस्मेटिक्स लावून जे आहे लॅबमध्ये नाही. जसं मुली आहे तर मुली काही कॉस्मेटिक्स लावून कधीच नाही जायचं. डोंट वर्क विथ केमिकल अंटिल यू आर शुअर ऑफ देअर सेफ हँडलिंग. जर तुम्हाला पूर्णतः अनुभव नाहीये तर केमिकल्स वगैरे बरोबर काम नका करू, कोणी असेल तेव्हाच करा. डोंट यूज द फोन और कम्प्युटर विथ ग्लव्स ऑन युअर हँड्स. फोन आणि कम्प्युटर या सगळ्याचा यूज नाहीच करायचा तसं तर म्हणजे तिथे, आणि जर करताय तर ग्लव्स वगैरे घालून नाही करायचा. लँग्वेज स्टडी पार्ट मध्ये बघा, आता आपण जसं बघितलंय कॉम्प्लिमेंट, ऍडव्हर्बियल्स आणि ऑब्जेक्ट्सचं प्रेडिकेट पार्ट मध्ये ओळखायचं, तसंच हा सेम आपला लँग्वेज स्टडी मध्ये आहे. से whether the predicates in the sentences below contain objects, complements or adverbials. तर फर्स्ट आहे मॅडम क्युरी डिस्कवर्ड रेडियम. डिस्कवर्ड काय आहे आपलं वर्ब आहे, आणि रेडियम काय आहे, रेडियम तर हा आपला नाउन आहे, तर हा ऑब्जेक्ट झाला. पियारे वॉज नॉक्ड डाऊन, तर हे वॉज जे आहे वॉज नॉक्ड काय आहे आपलं जे आहे वर्ब आहे, आणि डाऊन हे कॉम्प्लिमेंट झालं, तर हे पहा हे कॉम्प्लिमेंट मध्ये आलं. पिच ब्लेंड वॉज एक्सपेन्सिव्ह, वॉज इज वर्ब आणि एक्सपेन्सिव्ह काय झालं, कॉम्प्लिमेंट झाला. अशाच प्रकारे द कपल टूक अ फ्लॅट. टूक हा झाला आपला वर्ब, आणि फ्लॅट काय नाऊन आहे, तर म्हणजे हा ऑब्जेक्ट झाला. आपल्याला हे बघायचं आहे की नाऊन जे असेल ते ऑब्जेक्ट असेल. आणि लास्ट आहे दे मूव्ह कॉशियसली, सक्सेस केम फायनली. आता याच्यात बघा कॉशियसली, फायनली हे सगळे काय ऍडव्हर्बियल्स आहेत, तर म्हणून हे ऍडव्हर्बियल झालं. नेक्स्ट आहे आपला पिक आउट द कंजंक्शन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड से वेदर दे आर सबऑर्डिनेटर्स और कोऑर्डिनेटर्स. तर आपल्याला पहिले तर कंजंक्शन शोधायचे. कंजंक्शन्स काय असतात, जे दोन सेंटेन्सेसला जोडणारा जो शब्द असतो दॅट इज कॉल्ड कंजंक्शन. ठीक आहे ना, जसं की अँड, बट, हू, सो, इफ, आणि अशा प्रकारचे जितके शब्द असतात ते सगळे कंजंक्शन्स असतात. तर ते पहिले तर त्याला शोधू आपण, आणि त्याच्यानंतर ते काय आहे सबऑर्डिनेटर्स आहे किंवा कोऑर्डिनेटर्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे.
देअर आर वुमेन हू शो एक्स्ट्रीम करेज. तर हू झालं, देअर आर वुमेन शो एक्स्ट्रीम करेज. तर हे 2 सेंटेन्स होते, ह्याला या एका शब्दाने जोडलं, हूनी. हू जो आहे हा काय झाला, सबऑर्डिनेटर. Pitch blende was an extremely expensive substance, so they could not afford to buy. तर हे दिस इज ऑल्सो सो, हा सबऑर्डिनेटर. तुम्हाला कसं कळेल, तर कोऑर्डिनेटर जे असतात ना त्याच्यात असे सगळे शब्द येतात, जसे की बट, अँड, बिकॉज, हे सगळे कोऑर्डिनेटर असतात. आणि बाकीचे हे जे आपण पाहतोय हे सगळे शब्द हे सबऑर्डिनेटर असतात. आफ्टर हर डेली हाऊस होल्ड वर्क मॅरी सेटल डाऊन टू स्टडी. आता पहा इथे काय झालं, इथे आपला हा शब्द आधीच आलाय. हे तुम्ही सोचाल की नेहमी मध्येच येतो, तर असं जरुरी नाही. जसं की इफचे जे असतात, तर इफचे हे पहिले येतात. तर हे दिस इज ऑल्सो सबऑर्डिनेटर. मॅरी वॉन्टेड टू स्टडी इन पॅरिस बट हर फादर कुड नॉट अफोर्ड इट. तो इथे पहा बट आला, बट इज कोऑर्डिनेटर. अँड लास्ट इज हिस्ट्री इज फुल ऑफ चॅप्टर्स दॅट टेल ऑफ एक्स्ट्रॉर्डनरी पीपल. इथे हा दॅट आला, दॅट शब्द हा जो आहे कंजंक्शन आहे आणि सब ऑर्डिनेटर कंजंक्शन आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आज 2 वस्तू बेसिकली आपल्या कळल्या. एक तर कंजंक्शनचं सबऑर्डिनेटर आणि कोऑर्डिनेटर, आणि ह्याच्याच बरोबर जे आहे आपण जे कॉम्प्लिमेंट, ऍडव्हर्बियल, ऑब्जेक्ट्स हे सगळे पार्ट सुद्धा बघितले आपले प्रेडिकेटचे. तर जे आहे बेसिकली आज आपण हे सगळं शिकलोय की कशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये डिफरेन्शिएट कसं करायचं, की कोणचं काय आहे हे शिकलोय. नेक्स्ट सेशन पासून आपण आपलं चॅप्टर रिडिंग स्टार्ट करूया. सो तिथवरी बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ. Bye and have a nice day. Thank you.